गोवंश वाहतूक करणारे वाहन अडवल्याच्या वादातून 2 गोरक्षकांना मारहाण करण्यात आली। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी होत आहे। प्राप्त माहितीनुसार गोसेवा सन्मान अभियानांतर्गत राजस्थान येथील प्रल्हाद सिंग बाळकृष्ण महाराज आणि केशव नागर हे सिंदखेड राजा मार्गे प्रवास करत होते। या प्रवासादरम्यान त्यांना संशयास्पद रीतीने गोवंश वाहतूक करणारा एक टेम्पो दिसून आला। गोरक्षकांनी हे वाहन अडवून चालकाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या चौकशीवरून तिथे मोठा वाद निर्माण झाला आणि पाहता पाहता दोन्ही गोरक्षकांवर अचानक हल्ला करण्यात आला। त्यांना रस्त्यावरच बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानं सिंदखेड राजा शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक हिंदुत्ववादी नागरिक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं एकत्र जमा झाले। मारहाण करणाऱ्या आरोपींवर तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांना बेड्या ठोकण्यात याव्यात या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले होते। संतप्त जमावामुळे शहरात काही काळ भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून सिंदखेड राजा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी आणि पोलीस ठाण्याच्या परिसरात धाव घेत हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली।